नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शिरूर हवेली या मतदारसंघातील भाषणावेळी अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना चांगलंच सुनावलं। माझं जॅकेट गुलाबी नाही, कलर तपासून घ्या, तुम्ही 3 पक्ष बदलले, सोयीचं राजकारण केलं, असा टोला अजित पवारांनी कोल्हेंना लगावला। तर तुम्ही मनसे ठाकरे करत आमच्या पक्षात आलात, त्यामुळे मला निष्ठा शिकवू नका, अशी टीका अजित पवारांनी केली। माझं जॅकेट गुलाबी नाहीये, त्यांना म्हणा तुमचा चष्मा बदला, तो जॅकेटचा रंग गुलाबी नाही। जांभळ खाल्ल्यानंतर जांभळाची बी कशी असते, तिचा जो रंग आहे ना, तो त्या जॅकेटचा रंग आहे, आणि आता तर घातलेलंच नाही। बीजेपी सोबत त्यावेळेस त्याच्या आधी सत्ता भोगली, तेव्हा पवार साहेबांच्यावर टीका केली, उद्धव साहेबांना मानाचा मुजरा केला, खासदारकीचं तिकीट मिळत नाही म्हणल्यावर त्यांनाही जय महाराष्ट्र केला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला। राष्ट्रवादीत आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस हे सगळेजण माझ्याबरोबर होते, ॲफिडेविट केलंय, अशोक पवारनी केलंय। आमचा शपथविधी असताना टाळ्या वाजवत होते डॉक्टर अमोल कोल्हे, एक जोरात झालं, आणि काय नंतर जोर कुठे गेला कोणाला माहिती। अशा पद्धतीचं सतत निष्ठा बदलणारा ही व्यक्ती स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात, याला नैतिक अधिकार तरी आहे का? पुढची बातमी, तिसऱ्या आघाडीशिवाय सरकार बनणार नाही, यावेळेस जास्त नाही तर कमी आकड्यांचा खेळ आहे, कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा दावा बच्चू कडूंनी केलाय। वर्ध्याच्या आर्वीतील सभेत कडू बोलत होते। जेव्हा सरकार आमच्या हिताचं बनेल, आमचं बनेल, ना युति का बनेगा ना आघाड़ी का बनेगा, सरकार बनेगी तो हमारी बनाएंगे, हम बनाएंगे सरकार को। आप कारण खेळ जास्त आकड्याचा नाही आहे, कमी आकड्याचा आहे। कोणत्याही पक्षाजवळ बहुमत राहणार नाही ना, आमच्या शिवाय साले हो तुमचं सरकार बसणार नाही, आम्ही सरकार होणार। बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा पवार यांची गाडी रोखली गेलीच नाही। इथले व्यवस्थापक अनिल वाघ यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या ठिकाणी असणारे सिक्युरिटी इन्चार्ज यांना फोन केला आणि त्यांची गाडी सोडायला सांगितली। प्रतिभा पवार यांनी या कंपनीत आल्यानंतर 3 कंपन्यांना भेट दिली आहे। यामधील पेपरमेंट कंपनी, पायनियर कंपनी आणि व्हीनस कंपनी या टेक्सटाईलमधील महिलांची प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांनी संवाद साधलेला आहे। एक अपडेट बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे। बारामतीतून प्रतिभा पवार यांची गाडी अडवलीच नाही असं अनिल वाघ म्हणतायत। 3 कंपन्यांना त्यांनी भेट दिलेली आहे आणि तिथल्या महिलांशी संवाद साधलेला आहे असं आपल्याला माहिती समोर येते। तो व्हिडिओ सुद्धा समोर येतोय। प्रतिभा पवार या टेक्सटाईल पार्कमध्ये 3 कंपन्यांच्या महिलांना भेटून आल्या, त्यांच्याशी संवाद साधून आल्या आहेत। 6000 महिला बरोबर ना? आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांना अधिक विचारूया। जितेंद्र, प्रतिभा पवार शॉपिंगसाठी जायचंय असं म्हणत होत्या, त्यांना थांबवून ठेवलं असं म्हणत होत्या, आता काय अपडेट येत आहे? सुवर्ण, आपण त्या स्पॉटला आलेलो आहे। माझ्या बरोबर ते व्यवस्थापक आहेत बारामती टेक्सटाईलचे, जे अनिल वाघ आहेत, ते आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांना पहिल्यांदा विचारू वास्तविक काय झालं होतं। प्रतिभा काकी आणि रेवती सुळे या गेटवर आल्या होत्या आणि आता सांगितलं जातंय की आम्हाला गेटमध्ये सोडलं नाही, काय वास्तविक झालं होतं? वास्तविक असं झालं होतं की प्रतिभा काकी किंवा रेवतीताई येणार आहेत याची आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना नव्हती। फक्त मला सिक्युरिटीच्या गेटवरून असा मेसेज आला की इथे एक रॅली काढली जाणार आहे, तर त्यामुळे मी सिक्युरिटीला अशी कल्पना दिली होती की रॅलीला आपल्याला कुठलीही परमिशन दिली गेलेली नाही, त्यामुळे तुम्ही गेट बंद करा, रॅली हा अंतर्गत भागामध्ये घेण्याचा विषय नाही, तुम्ही बाहेर रॅली परमिशन नसल्यामुळे घेऊ शकता। तुम्हाला कळाल्यानंतर सुप्रिया आपले प्रतिभा काकीन रेवती सुळे कळाल्यानंतर काय झालं? आम्हाला कळाल्यानंतर मी लगेच ऑन दी स्पॉट काही अप्रूव्हल घेऊन त्यांना आलेल्या 5 मिनिटांमध्ये विदिन 5 सेकंदामध्ये मी सिक्युरिटीला सूचना दिल्या की तुम्ही गेट उघडा आणि त्यांना आतमध्ये जाऊन कुठं जायचं तिथं जाऊन द्या। कुठल्या कुठल्या कंपनीला भेट दिली? त्यांनी अंतर्गत कंपन्यांमध्ये पेपरमिंट, पायोनियर आणि व्हीनस कंपनीमध्ये भेट दिली। तिथले माझ्याकडे फोटोग्राफ जे आहेत, व्हिडिओ आहेत, आमचा सहकारी सुद्धा, महिला सहकारी त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना सहाय्य केलेलं आहे आम्ही पूर्णपणे।
सुवर्ण, आपण बघितलं की तिथले व्हिडिओ आपल्याला मिळालेले आहेत आणि हे व्हिडिओ देखील आपल्या प्रेक्षकांसाठी आपण पाठवलेले आहेत. आपण बघितले की वास्तव नक्की काय होतं. आपल्याला याच्यावरून म्हणायला लागेल ही फक्त राजकीय स्टंटबाजी केली जाते. नक्की जितेंद्र, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. कोणीही त्यांना अडवलं नाही, त्यांची गाडी अडवली नाही. त्या म्हणत होत्या की त्यांना शॉपिंगला आतमध्ये जायचं आहे, पण 3 कंपन्यामध्ये त्यांनी भेट दिली. तिथे त्यांच्याबरोबर महिला प्रतिनिधीसुद्धा देण्यात आलेला होता. अनिल वाघ स्वतः आपल्यासोबत होते आणि अनिल वाघ यांनी म्हटलंय की त्या 3 कंपन्यांमधल्या महिलांशी संवाद साधलेला आहे प्रतिभाताईंनी आणि त्यांच्या नातीनं. एका बाजूला ज्यांचं नाव या पहिल्या व्हिडिओमध्ये येत होतं ते अनिल वाघ असा दावा करतायत की त्यांची गाडी कुणीही अडवली नाही. जेव्हा मला कळलं की त्या दरवाढील्या 3 कंपन्यांमधल्या माल तयार करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी संवाद त्यांनी साधलेला आहे. प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळेंची मुलगी त्यांच्यासोबत होती, म्हणजे रेवती. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.